नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो सोंडरीला. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. नवीन रथ आला आहे भरनाथाचा. मला दाखवत जातात, चला बघूया. ह्या साईडला दिसतं ते तुम्हाला जुना रथ आहे काळ भरनाथाचा, आणि हा आत्ताचा जस्ट आणला आहे, नवीन आहे, पाट्यानं तयार करून आणलेला आहे. अरविंद सुतार यांनी केलेला आहे. हा आहे तो जुना आहे. नवीन रथ बघून छान वाटलं, मस्त वाटलं, मन प्रसन्न झालं. जुना आणि नव्यामध्ये काय फरक वाटतोय का? थांबते इकडं. हे मंदिर आहे. आता थोड्या वेळात होम हवन चालू होणार आहे. इकडं रथ आलेला आहे मंदिरामध्ये, तयारी चालू आहे तिकडे. हे मंदिर आहे, आतमधून बाहेर येतात असं मंदिर आहे. मंदिरामध्ये आलो आहे आम्ही. आता रथ वगैरे आला इकडं, थांबाल थोड्या वेळात, निघाल आम्ही आता घरी. थोड्या वेळात होम हवन चालू होणार आहे. चला तर मग जाऊयात. इकडं आहे मंदिर. 24, 25, 26ला मोठी यात्रा असते इकडं काळ भरनाथाची सोनारीमध्ये. मंदिराचं इथून खरेदी वगैरे करायचं. इथं होम हवन चालू आहे. अशा तऱ्हेने मंदिरासमोर आलेला आहे रथ नवीन. या साईडला मंदिर आहे. पहिला उड्या हाणतो इकडं. दाणी दोन हे अभि कुलकर्णी आहेत. हे पण गेले रथ आणायला पाटणला. इकडं समीर महाराज आहेत, सागरदादा इकडं. अतिशय सुंदर असे काम केले आहे रथाचे. समीर महाराज आहेत इकडे, सागरदादा आहेत. सुंदर आहे. बघा की नवीन रथ आणलेला इकडं मंदिरासमोर आलोय आता. पहिल्यापेक्षा एकदम अति सुंदर आहे. डेकोरेशन पण चांगलं केलंय. कुठून केलंय? अहमदनगर, अहिल्यानगर. सॉरी, हे असं आहे भैरवनाथ मंदिर सोनारी. काळ भैरवनाथ मंदिर सोनारी. 24, 25, 26 यात्रा. 26ला रथ आहे. सर्वांनी या रथाला. असं आहे सगळं वातावरण. प्रसन्न वातावरण आहे सध्या. देवस्थानचे मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी बाबा. रथाचं काम कसं कोरीव काम केलं बघा अरविंद सुतार यांनी. संजय महाराज पुजारी यांच्या प्रयत्नातून हे झालेलं आहे. समीर महाराज पुजारी वगैरे खूप महिन्यापासून टाकलं होतं रथ करायला. अतिशय सुंदर कोरीव काम केलं आहे. एक नंबर डिझाईन केलेली आहे रथावरती. वॉटरप्रूफ कलर वगैरे आहे. पाण्यात भिजला, पावसात भिजलं तरी काय होत नाही आहे याला. अतिशय सुंदर असा काळ भरनाथ यांचा रथ. 26 एप्रिलला रथ आहे. त्या टायमाला दिसेल तुम्हाला. अजून पाहायचं असेल तर लाईव्हमध्ये या तुम्ही सोनारीला. जय काळ भरनाथ.